त्यानंतर कर्क रास. तर कर्क राशीसाठी गुरुचं परिवर्तन कसं ठरणार आहे? ते शुभ असणार आहे की अशुभ असणार आहे? सगळ्यात जास्त शुभ ठरणार आहे. बरं. कर्क राशीला गुरुदेव हे मुळातच कारक आहे. म्हणजे गुरुदेव हे कर्क राशीसाठी भाग्येश आहे. बरं. त्यामुळे गुरुदेवांचं शुभ फळ त्यांना प्राप्त होतील. कर्क राशीत गुरुदेव येत आहे. प्रथम स्थानात येणारे गुरुदेव 1000 दोष घालवतात. बरं. आणि तिथे गुरुदेव उच्चीचे झाले. मग इथे काय होतं ना, प्रथम स्थान तुम्ही स्वतः, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं ज्ञान, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, या सगळ्या गोष्टींना गुरुदेवांनी वृद्धी घडवून आणली. बरं. त्याच्यानंतर त्यांची दृष्टी पंचम स्थानावर जाते. शिक्षण, संतती, प्रणय, ओके, इष्टदेवांचे आशीर्वाद सगळ्यांसाठी शुभ झाले. बरं. त्याच्यानंतर त्यांची दृष्टी गेली सप्तम स्थानावर. सप्तम स्थान हे तुमचं व्यावसायिक पार्टनर, जोडीदार, कुटुंब, या सगळ्या गोष्टींना गुरुदेवांनी शुभ करून टाकलं. आणि त्यानंतर गुरुदेवांची दृष्टी गेली भाग्यस्थानावर. बरं. भाग्य समृद्ध झालं. जे कराल माती उचलाल सोनं होईल, ही स्थिती कर्क राशीची आहे. म्हणजे सगळ्यात जास्त लाभ होणारी रास आहे कर्क रास. बरं. ह्या कर्क राशीने ना या काळात एक सुंदर उपाय करावा. म्हणजे कसं असतं ना की गजकेसरी योग. आता गजकेसरी योग म्हणजे चंद्र आणि गुरु यांची युती. बरं. आता चंद्राच्या राशीत गुरुदेव आलेच आहेत. म्हणजे निसर्गाने ते काम केलंय. या काळात जर कर्क राशीने असं केलं की रात्री एक छानसं छोटंसं चांदीचं भांड घ्यावं, त्याच्यात स्वच्छ शुद्ध जल भरावं, ईशान्य कोपऱ्यात ठेवून घ्यावं. बरं. सकाळी उठलं आपण फ्रेश चाललो की तिथे आसन टाकून बसावं. रोजची जागा एकच ठेवा. 120 दिवस करा, जबरदस्त प्रभाव मिळेल. बरं. मग पूर्वेकडे तोंड करा. ईशान्येला आपलं चांदीचं भांड ठेवलेलं असेल, आपण पूर्वेकडे तोंड करू शकतो. बरोबर. पूर्व दिशा एक ज्ञानाची आहे. आणि तेव्हा आपण ओम गुरवे नमः एवढे सोपे मंत्र म्हटले 11 वेळा आणि ते पाणी प्राशन केलं किंवा आचमन केलं तर त्याचा प्रचंड मोठा प्रभाव प्राप्त होईल. म्हणजे कर्क राशीने मागच्या काळात जो जो त्रास सहन केला आहे, अत्यंत भावनाप्रधान रास आहे. प्रत्येक गोष्टीचा निर्णय भावनेने घेणार, भावनेनेच विचार करणार, तर त्या राशीला गुरुदेवांचे हे गोचर खूप लाभ देईल. बरं. धनप्राप्ती देईल, मानसिक समाधान देईल, मनासह बुद्धीचा वापर करायची कला देईल. कारण कर्क राशीसाठी अत्यंत सुंदर गोल्डन काळ आहे. तर कर्क राशीने या काळाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आता मी एवढं जेव्हा सगळं चांगलं म्हणते सगळ्या राशींबद्दल, तर त्यांना असं वाटेल की खरंच होईल का? ते त्यांच्या जागी अगदी बरोबर आहे. तर त्यांना मी एक उदाहरण सांगते की 2025 भयंकरच होता. आपण अनुभव घेतला. परंतु शेवटी 15 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर अगदी शांतता वाटत होती. कारण तेव्हा गुरुदेव कर्क राशीत होते. बरं. आणि त्याच राशीत आता गुरुदेव परत जात आहे. आणि त्यावेळी जर आपण असा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मकता निर्माण होईल. मागील 2026 सुरू झाल्यापासून प्रत्येकच व्यक्तीने त्रास अनुभवला आहे. मग ती रास कोणती असो, तर त्यांच्यासाठी हा सुखद काळ ठरेल. छान. तर कर्क राशीसाठी सुद्धा येणारा काळ जो आहे तो सोन्याचे दिवस घेऊन येणारा म्हणायला हरकत नाही. भाग्यवान राशीमध्ये येणारी रास म्हणजे कर्क रास, त्याच्या खालोखाल कन्या रास, वृश्चिक रास आणि मीन रास या विशेष भाग्यवान राशी आहे. त्याशिवाय वृषभ रास. म्हणजे फायदा सगळ्यांनाच होईल, पण या राशींना जरा जास्त फायदा होईल. कारण गुरुदेव काय करतात, ज्या राशीला कारक आहे त्या राशीला देतात, ज्या राशीला कारक नाही त्यांनाही देतात. बरं. हे वैशिष्ट्य आहे. कारण गुरुदेव यांचं कामच असतं की प्रत्येक मुलांना समांतर म्हणायचं. कारण शिक्षक आपल्यासोबत तसंच करतात. शिक्षक तसंच करतात. नक्की. तेच गुरुचे आशीर्वाद म्हणतो आपण त्याला.